मुंबईमध्ये तापमानात मोठी घट, पुढील काही दिवसात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता। पालघरमध्ये धुक्याची चादर, धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू। बुलढाण्यात साखर कारखान्यावर हलगी मोर्चा, ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने संताप। अहमदनगरच्या भालगावमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांचं उपोषण, जमिनीचा मोबदला देण्याची मागणी। मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार, 4 दिवसात काम पूर्ण करण्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचे निर्देश। सोलापूर जिल्ह्यात घरोघरी मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं होणार सर्वेक्षण, प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना केली जाणार। बुलढाणा जिल्ह्याला अवकाळीनं पुन्हा झोडपलं, गारपिटीसह झालेल्या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान, बळीराजा हवालदिल। मंत्र्यांनी बोलताना बंधन पाळावं, सत्तारांच्या वक्तव्यानंतर उन्मेष पाटलांचा अब्दुल सत्तार यांना सल्ला। कोनशिलेवर अजित पवारांचं नाव नसल्यानं अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, प्रांत कार्यालयाचा ताबा घेत केलं उपोषण। आणि राज्यात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ, राज्यात 914 कोरोनाबाधित सक्रिय, तर मुंबईत कोरोनाचे 32 नवे रुग्ण।